नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण देत असतो। आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे शिक्षक भरती संबंधीचे काही अपडेट्स घेणार आहोत, जेणेकरून आपणास जी इतर काही चालू घडामोडी आहेत शिक्षक भरती संदर्भातील याची सर्व माहिती ही एकत्रितरित्या प्राप्त होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला, ते आपण सोडवण्याचा सुद्धा प्रयत्नही करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट कालच घेतलेला होता, ज्यामध्ये विना टीईटी शिक्षकांना सेवेमध्ये रुजू आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजेच विना टीईटी असलेल्या शिक्षकांना वेतनवाढ त्यांची रोखण्यासंदर्भातील जे पत्र निघालेले होते त्यावर काय झालेला आहे हे तुम्ही या पत्राद्वारे समजून घेऊ शकता। पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद परभणी करिताचं पत्र आहे। आपल्या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या मार्च 2019च्या मासिक वेतन सादर करण्याबाबतच्या दिनांक 15 मार्च 2019च्या पत्रातील मुद्दा क्रमांक 9 हा रद्द केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नेमका हा काय मॅटर आहे तो तुम्ही समजून घेऊ शकता। पहा, उपरोक्त संदर्भीय विषयी आपणास कळवण्यात येते की संदर्भीय माननीय श्री टेमकर साहेब शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचा भ्रमणध्वनी संदेश 19/3/2019 नुसार विषयांकित प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार आपण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 24/8/2008 नुसार मुद्दा क्रमांक 9 मध्ये सदरील शासन निर्णयानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकापैकी जे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण नसतील त्यांचे वेतन 30 मार्च 2019 पर्यंतच आहारित करण्यात यावे, यानंतरचे वेतन आहारित करण्यात येऊ नये। बघा, पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे। हा मुद्दा वगळण्यात यावा असं म्हटलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समजून घेऊ शकता की यामध्ये जो त्यांनी पहिला पत्र काढला होता, ज्यामध्ये 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी अनुत्तीर्ण जे शिक्षक होते त्यांचं वेतनवाढ तरी ॲटलिस्ट रोखलेली होती, तर ती सुद्धा इकडे जे परभणी जिल्हा परिषद म्हटलेलं आहे तिथे ही वेतनवाढ परत त्यांची आहे तशीच ठेवण्यात येणार आहे। यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की शिक्षक जी पात्रता परीक्षा आहे टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांकरिता दिलासादायक बातमी आहे, आणि जे विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण असून सुद्धा इतके दिवस झाले शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्याकरिता अत्यंत निराशाजनक ही प्रतिक्रिया नोंदवण्यासारखीची बातमी आहे। कारण शालेय शिक्षण विभागामार्फतच टीईटी परीक्षा पात्रता होणे याकरिता 3 संधीची गणना हा शासन निर्णय उपलब्ध होता, तर तो आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे। त्यानंतर कुठल्याही प्रकारचं शुद्धीपत्रक नाही आहे किंवा त्यांना वेळ वाढवून देण्यात आलेली सुद्धा माहिती नाही आहे। फक्त हा मुद्दा जो कोर्टमध्ये गेलेला होता की ज्यामध्ये टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवेतून समाप्तीचा आदेश देण्यात आलेले होते ते रद्द करण्यात आले। त्या ठिकाणी अभ्यासक्रम टीईटीचा योग्य नव्हता अशा पद्धतीचं त्या म्हणजे निर्णयामध्ये निकालामध्ये आलेलं, आणि यामुळे यांना परत संधी मिळणार। तर आणि येथे जो वेतनवाढ रोखण्यात आलेली होती ती सुद्धा त्यांनी परत हा मुद्दा काढलेला आहे जिल्हा परिषद परभणीकरिता तरी। तर यावरून तुम्ही समजून घेऊ शकता, आणि पुढील पद्धतीमध्ये काय हे चेंजेस येऊ शकतात याविषयीची माहिती सुद्धा घेऊ शकता। म्हणजेच महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला म्हणायचा आहे की टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना चान्सेस सुद्धा मिळू शकतात, जे मिळालेलेच आहेत। आता परत उत्तीर्णतेसाठी येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर टीईटी एक्झाम सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे वेतनवाढ जी रोखलेली होती ती सुद्धा यांची चालू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहू शकता। यामध्ये जे विद्यार्थी 2018 टीईटी पात्र आहेत त्यांना या शिक्षक भरतीमध्ये संधी मिळावी याकरिता याचिका दाखल केलेली। तर या याचिकेच्या निकालामध्ये म्हणजे या याचिके सुनावणीमध्ये शासनाला त्याची बाजू की जे 2018चे टीईटी पात्र विद्यार्थी हे शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर माहिती अपडेट करू शकत नाहीत
आणि ती माहिती जरी अपडेट केली तरी ती माहिती 2018ची TET सध्याच्या नियमानुसार पात्र ठरत नाही। तर ह्या मागे काय कारण आहे या संबंधात शासनाला विचारणा केलेली होती आणि त्यासाठी 2 आठवडे हा एवढा कालावधी देण्यात आलेला होता। आता तो 2 आठवड्याच्या कालावधीच्या अंतात शासनाने आपलं स्वतःचं एक शुद्धीपत्रक दिलेलं आहे। आता यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत हे काय बाहेर आलेल्या नाहीत, परंतु त्या संबंधीचे अपडेट्स आपल्याला मिळाले आणि त्यावर शासन हे कोर्टात संदर्भातील पुढचे काय अपडेट्स राहतील हे सुद्धा आपणास प्राप्त झाले, तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत। महत्त्वपूर्ण मुद्दा हा सांगायचा आहे की 2018 TETच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शासनाने कोणती भूमिका घेतलेली आहे आणि त्यावर कोर्ट निकाल काय येतो हे पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर यांना या शिक्षक भरतीमध्ये संधी मिळेल किंवा नाही मिळेल हे महत्त्वपूर्ण बाब लक्षात येईल। त्यानंतर शिक्षक भरती संदर्भातीलच अजून एक याचिका ज्यामध्ये BEd विद्यार्थ्यांना संधी 1 ते 5 करिता देण्यात यावी असा याचिका आहे, जी NCT रूल्सनुसार आहे आणि आपल्या शासन निर्णयाच्या शुद्धीपत्रकामध्ये जो नवीन आलेला त्यामध्ये हा मुद्दा नोंद केलेला होता की जर BEd विद्यार्थ्यांना 1 ते 5 साठी अप्लाय करायचा आहे तर त्यांना ब्रिज कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं DEd आणि BEd दोन्ही आहे त्यांना हा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचं BEd आहे फक्त आणि DEd नाही आहे त्यांना ब्रिज कोर्स कंप्लीट असायला पाहिजे हा मुद्दा आहे। आणि या विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की BEd 1 ते 5 साठी सुद्धा लागू करण्यात यावं। आता या महत्त्वपूर्ण बाबीवर सुद्धा काय होतं हे पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण ते सुद्धा या शिक्षक भरतीच्या कट ऑफवर इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत आणि हा पण मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। तर ह्या 2 मुद्द्यानंतर अजून एक मुद्दा सध्या जो प्रकरण न्यायालयामध्येच आहे तो म्हणजे इंग्रजी DEd BEd बांधवांचा की त्यांचा म्हणजे जे 20% आरक्षण जो रद्द करण्यात आलेला होता GR नुसार, म्हणजे तो पण GR रद्द करण्यात आलेला आहे, अधिक्रमित करण्यात आलेला आहे। तो पण GR आपल्या शासन निर्णय GRच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यावर त्यांची याचिका आहे की मग त्यासंबंधीचे अपडेट्स आपणास मिळाले की पुढे काय झालं तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूयात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या बाबी सांगण्यामागचं रिझन हे नाही की तुम्हाला हे ताणतणाव देणं, परंतु या सगळ्या बाबीनुसार ह्या शिक्षक भरतीवर इफेक्ट हा होणारच आहे आणि या सगळ्या बाबीमुळे सुद्धा जी सध्या शिक्षक भरती जी तुम्हाला वारंवार वाटतं की हे एवढं लांबतं का कोणत्या गोष्टीमध्ये, तर त्यासाठीच्या अडचणी ह्या अशा पद्धतीच्या आहेत जे सॉर्ट आउट करूनच शासनाला पुढच्या पायरीवर जाता येत असतं। त्यामुळे तर ह्या झाले अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट। यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरती संदर्भातील नवीन जाहिरात पाहूया, ज्यामध्ये आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील ही पदभरती संबंधीची जाहिरात आहे। त्यामध्ये आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक आणि युजर ID नंबर इथे त्यांचा दिलेला आहे। या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये अनुदानित व विना अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे रिक्त जागा या भरायच्या आहेत। शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ST प्रवर्गातील महिला पाहू शकता तुम्ही, ST प्रवर्गातील महिला 1 पुरुष 5 एकूण 6 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्रातील जागा आहे आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST करिता ही जागा आहे, ज्यामध्ये महिलाला 1 आणि पुरुषांकरिता 5 जागा येथे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही ॲड मी थोडीशी विश्लेषित करून सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा समजा जरी अनुसूचित जमातीचे नसतील तरी ही ॲड मी विश्लेषित करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कोणती ॲड कशा पद्धतीने विश्लेषण करणं आणि त्याबद्दलची माहिती कशी घ्यायची असते ही माहिती मिळेल एक। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण दुसरी कोणती ॲड सांगू मग तिथे आपण डायरेक्टली सांगत असतो, म्हणजे जवळपास 1 मिनिटातच तो व्हिडिओ कव्हर करीत असतो, तर तुम्हाला असं वाटू नये की हा आपण का केलेला आहे। तर हा मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की आपण अगोदर सुद्धा विश्लेषित केलेले आहेत आणि ही सुद्धा विश्लेषण करून तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट कधी आपण ॲड वाचल्यानंतर कशा पद्धतीने आपण ॲड वाचायची हे पटकन लक्षात येईल आणि ती ॲड सुद्धा नुसार कसा अर्थ घ्यायचा हे पण लगेचच पाहिल्या लक्षात येईल। ठीक आहे, तर पहा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता
यामध्ये विषय आणि पदनिहाय रिक्त पदांचा तपशील असा दिलेला असतो। यामध्ये आपल्याला माध्यम दिलेलं आहे, इकडे मग मराठी माध्यम मराठी लिहिलेलं आहे, मग इथे मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम असे माध्यमांची नावे दिलेली असतात, म्हणजे तुमच्या शिक्षणाचं माध्यम, बरोबर। त्यानंतर पुढे पद कोणतं आहे, ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, म्हणजेच 9वी ते 10वीला शिकवण्याकरिता तुम्हाला शिक्षक म्हणून या पदाकरिता अप्लाय करायचा आहे। अनुदान प्रकार एडेड म्हणलेला आहे, एडेड म्हणजेच अनुदानित, अनुदानित म्हणजेच त्या शिक्षकाचा जेव्हा तो लागेल त्याचा फर्स्ट डे पासून पेमेंट जो आहे तो अनुदानित प्रकारात राहणार। 100% अनुदान म्हणजे त्याचा जो त्याच्या पदावरचा जो पेमेंट आहे तो पूर्ण पेमेंट त्याला मिळणार, ठीक आहे। आणि विषय आहे सायन्स, शिकवण्याचे माध्यम आहे मराठी, म्हणजेच मराठीच विषयातून मराठी माध्यमातूनच विज्ञान विषय हा शिकवायचा आहे। आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट म्हटलेला आहे, तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे तुम्हाला ग्रॅज्युएट आणि डीएड असं म्हटलेलं नाही आहे, फक्त ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे। ग्रॅज्युएट म्हटल्यावर तुम्ही पदवीधारक असाल आणि इथे तुम्हाला लगेचच अप्लाय करता येईल, बीएड सुद्धा इथे लागणार नाही आहे, ठीक आहे। तर त्यानंतर तुम्ही पुढचं पाहू शकता पद, यामध्ये मराठी माध्यमाचंच आहे, अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच 1 ते 4 आणि किंवा 1 ते 5 करिता आहे, आणि पे स्केल इकडे दिलेला आहे 5200 आणि 20200 ग्रेड आपल्याला ग्रेड पे दिला आहे 2800 पाहू शकता। आणि जो अनुदानाचा प्रकार आहे तो आहे अनएडेड, अनएडेड म्हणजेच विना अनुदानित सगळे विषय शिकवता येणार आहेत, मराठी माध्यमाची जागा आहे। त्यानंतर आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी आहे आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा आहे, म्हणजेच डीएड आणि हायर सेकंडरी म्हणजेच आपली 12वी। तर एकूण पदे 1 आहे। त्यानंतर मराठी माध्यम हायर सेकंडरी टीचर फुल टाइम, त्यानंतर त्याच्या पुढे सुद्धा अनएडेड प्रकार म्हटलेला आहे, केमिस्ट्री विषय आहे शिकवायचा आणि इंग्रजीतून केमिस्ट्री विषय शिकवायचा आहे, पाहू शकता तुम्ही। पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। त्यानंतर हायर सेकंडरी टीचर फुल टाइम, यामध्ये अनएडेडची जागा आहे, इकडे तुम्ही ग्रेड पे समजून घेऊ शकता 5200 ते 20200 आणि ग्रेड पे म्हटलेला आहे। अनएडेडची जागा आहे बायोलॉजी इंग्लिश माध्यमातून शिकवण्याचं आहे हे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट आणि 1 पद आहे यांच्याकरिता। त्यानंतर मराठी माध्यमाची जागा आहे, त्यामध्ये हायर सेकंडरी टीचर फुल टाइम 5200 ते 20200 ग्रेड पे 4600 अनएडेड, फिजिक्स म्हटलेलं आहे आणि शिकवण्याचे माध्यम इंग्लिश म्हटलेलं आहे। आवश्यक शैक्षणिक आणि शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे, आवश्यक व्यावसायिक पात्रता सुद्धा ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे। एकूण पदे 2 आहेत। सर्वसाधारण सूचना समजून घेऊ शकता, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर माहिती अपडेट केलेली आहे त्यांना स्वप्रमाणित माहिती पाहिजे। अजून ज्या विद्यार्थी मित्रांचे अजूनही फॉर्म हे स्वप्रमाणित नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। आणि इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पवित्र पोर्टलवरच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। 1 ते 5 करिता आणि 6 ते 8 पदासाठीची टेट एक्झाम देणं गरजेचं आहे, बरोबर। आणि 1 ते 5 आणि 6 ते 8 करिता तुम्हाला टीईटी पात्र असणं गरजेचं आहे किंवा सीटेट पेपर पात्र असणं गरजेचं आहे। तर इयत्ता 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अभियोग्यता चाचणी टेट दिलेली असणं गरजेचं आहे। शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता, विषय, वयोमर्यादा आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रा इत्यादी संबंधीच्या सविस्तर सूचना सविस्तर तपशिलासह तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॉग इनसाठी जो आपण म्हटल्याप्रमाणे 25 मार्चच्या नंतर लॉग इनसाठीचे उपलब्धता करून देण्यात येणार आहे। तर यामध्ये जेव्हा लॉग इन आपल्याला उपलब्ध करून दिलं जाईल तेव्हा ह्या बाबी या सविस्तररित्या तिथे नमूद केलेल्या असतील, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, विषय, वयोमर्यादा आरक्षण वगैरे, आणि ते फिल्टर लावणार आहेत जेणेकरून तुम्ही ज्या पदासाठी पात्र असाल तेच पदे तुम्हाला दिसणार आहेत। त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला जास्त फिल्टर करायची गरज लागू नये या अनुषंगाने। तर अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। आता एक महत्त्वपूर्ण मुद्दा जो आपल्याला सांगायचा होता तो आपण सांगूयात, म्हणजेच पवित्र प्रणालीवर जेव्हा तुम्ही हे जे पसंतीक्रम नोंदवणार आहात ते पसंतीक्रम नोंदवताना तुम्हाला अत्यंत विचार करून पसंतीक्रम नोंदवणं गरजेचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्ही पसंतीक्रम नोंदवला आणि त्या पसंतीक्रमानुसार तुमची निवड झाली, मग त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुमच्या नावाने तुमची निवड झाली, जॉईनिंग लेटर निघालेला आहे, त्या पुढच्या 7 दिवसामध्ये
तुम्हाला तिथे रुजू होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग तिथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं कारण समोर ठेवून बाजूला होऊ शकत नाही. त्यामुळे आणि जर तुम्ही तिथे जॉईन नाही झाले तर याचा अर्थ तुमचे गुण हे शिक्षक पदभरतीमधूनच बाद होतात आणि तुम्हाला त्या पदभरतीतून बाहेर ठेवलं जातं आणि नेक्स्ट पदभरतीत समाविष्ट व्हावे याकरिता मग तुम्हाला नवीन एक्झाम द्यावी लागते. त्यामुळे पसंतीक्रम भरताना योग्य पद्धतीने पसंतीक्रम भरणे आणि त्या ठिकाणी निवड झाली तर तिथे जाण्याची तयारी असणे या सगळ्या बाबी विचार करूनच पसंतीक्रम हे नोंदवायचा आहे. त्यामुळे आपलं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य असणार आहे.